ताटाची शोभा वाढवणार तसेच जिभेची चव वाढवणारी चटणी आपण सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। ही चटणी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, त्याचप्रमाणे वरण भाताबरोबर खाल्ली तरी तुमचे 2 घास जास्तीचे जातील। अशी ही महिनाभर टिकणारी एकदम सोप्या पद्धतीने तयार केलेली लसूण चटणी। नमस्ते, मी सायली, घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आता आपण इथे एक कढई घेतली आहे आणि त्या कढईमध्ये आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत। शेंगदाणे कमी जास्त करायचं हे तुमच्यावरती आहे। जेवढी तुम्हाला चटणी बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे शेंगदाणे घ्यायचे आहेत। आता हे मी 1 चमचा शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे आपण थोडेसे असे खरपूस असे भाजून घ्यायचे, जास्त पण भाजायचे नाही आहेत आणि काळपट करायचे नाही आहेत। आणि जे आपण चटणीसाठी सर्व साहित्य भाजणार आहोत ते एकदम सुकंच भाजायचं आहे, त्याच्यामध्ये तेल वगैरे काहीच घालायचं नाही आहे। तर आता आपले शेंगदाणे भाजून झाले आहेत। आता मी इथे काही लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्याही आपण अशा भाजून घ्यायच्या आहेत। लसूणची चटणी म्हटल्यावरती त्याच्यामध्ये लसूण या जास्त असल्या पाहिजे, त्यामुळे मी इथे जास्तच वापर केलेला आहे लसूणचा आणि खूप छान असं लागतं लसूण आपण जास्त वापरली तर, वासही त्याचा खूप छान असा येतो। आता इथे आपण हे खूप छान असं भाजून घ्यायचं। त्यानंतर आपण घालायचं आहे सुकं खोबरं। इथे मी सुकं खोबरं 1 वाटी घेतलेलं आहे आणि हे बारीक बारीक पीस करून घेतलेले आहेत, म्हणजे कसं लवकर भाजलं जातं आणि जास्त काळपट करायचं नाही, फक्त वाफवायचं आहे हे सर्व साहित्य। नाहीतर आपण भाजायचं म्हटल्यावर तुम्ही जास्त प्रमाणात भाजलात तर चटणीला कलर चांगला येणार नाही, त्यामुळे थोडंच भाजायचं आहे। फक्त 2-3 मिनटं प्रत्येक वस्तू भाजून घ्यायची। तुम्ही ही एकत्रही भाजू शकता, नाहीतर मग काय करायचं, एक वस्तू अशी भाजून घ्यायची। आता आपण घालणार आहोत 1 चमचा जिरं। जिरं तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता, नाही घातलं तरीही चालेल। आणि मी हे लास्ट एकदम जिरं घातलेलं आहे सर्व साहित्य भाजून झाल्यानंतर, नाहीतर मग आपण पहिलं जिरं भाजलं असतं तर ते काळं पडलं असतं, म्हणून मी हे सर्वात लास्टला हे जिरं घातलेलं आहे। आणि जरासं हे मी एकदम कमी प्रमाणात हे गरम करून घेणार आहे। आणि त्यानंतर आपण घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ। आता मी इथे ना गॅस बंद केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण लाल तिखट घालायचं आहे। लाल तिखट मी इथे 1 चमचा घालणार आहे। जर तुम्हाला जास्त तिखट चटणी पाहिजे असेल तर तुम्ही 1 ते 2 चमचे घातले तरीही चालेल। आता हे सर्व आपण ना मिक्स करून घ्यायचं, हे बघा या पद्धतीने। आता मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण हे सर्व साहित्य घालून घ्यायचं आहे। तर आता हे आपण ना मिक्सरला लावून घ्यायचं आहे, फक्त 2 मिनटंच हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, जास्त आपल्याला ही चटणी बारीक करायची नाही आहे। तर आता ही आपली चटणीला हे बघा लसूण चटणी लावून झालेली आहे। आता मी तुम्हाला दाखवते, हे बघा अशा पद्धतीने आपली ना ही लसूण चटणी तयार झालेली आहे। ते तुम्ही पाहू शकता, खूप छान अशी लसूण चटणी तयार झाली आहे।
आता ही एक आपण डिशमध्ये काढून घ्यायची आहे, नाहीतर एका डब्यामध्येही भरून ठेवायची आहे. अशा पद्धतीने आपली ही लसूण चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.